दाभोळ खाडीतील या मेणबत्त्यांच्या जंगलात मगरींचा अधिवास आहे। या मेणबत्त्या नेमक्या कोणत्या याविषयी जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय कांदळवन दिनानिमित्त आम्ही कांदळकन्या या रील सिरीजमध्ये। कांदळवनामधील कॅन्डेलिया कॅन्डल या प्रजातीचं नाव मेणबत्तीवरून का पडलं तर झाडांच्या वर्गीकरणाचे जनक कार्ल लिनियस यांनी जेव्हा या वनस्पतीचं निरीक्षण केलं तेव्हा त्यांना या झाडांच्या शेंगा हुबेहूब मेणबत्तीसारख्या लांबट दिसल्या। लॅटिन भाषेत कॅन्डल म्हणजेच मेणबत्ती। रात्रीच्या वेळी किंवा धुक्यात जेव्हा समुद्राच्या किनाऱ्यावर या झाडांच्या लांबट हिरव्या शेंगा लटकलेल्या दिसतात तेव्हा जणू निसर्गाने किनाऱ्यावर शेकडो हिरव्या मेणबत्त्या पेटवून ठेवल्या आहेत असा भास होतो। कांदळवनाचा चिखल हा अत्यंत दलदलीचा असतो, जिथे ऑक्सिजन नसतो आणि सडणाऱ्या द्रव्यांमुळे हायड्रोजन सल्फाइड हा विषारी वायू तयार होतो। अशा परिस्थितीत कॅन्डेलिया कॅन्डलची मुळं जमिनीत खाली जाताना आपल्यासोबत हवेतील ऑक्सिजन खाली घेऊन जातात। मुळांच्या आजूबाजूला एक लहान ऑक्सिजन झोन तयार होते, जो या विषारी सल्फाइडला न्यूट्रलाइज करतो। इतकंच नव्हे तर समुद्रातील कॅडमियम, शिसे आणि पारा यासारखे घातक जड धातू शोषून घेऊन पाणी शुद्ध करण्याचं कामही ही झाडं करतात। कोकणातील दाभोळच्या खाडीत एखाद्या सैनिकी तुकडीसारखी खाडीच्या दोन्ही बाजूंना एका रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने उभी असलेली ही झाडं सुंदर दिसतात, ज्यामध्ये मगरींचा अधिवास पाहायला मिळतो। या कांदळवनातील विशेष म्हणजे तिकडच्या मगरी आणि त्यामुळे तिकडच्या स्थानिकांना जो रोजगार प्राप्त होतोय याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया ACF प्रियांका पाटील मॅमकडनं। नमस्कार मॅम। नमस्कार। कांदळवन संरक्षणाबरोबरच स्थानिकांना उपजीविकेच्या शाश्वत साधनं तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं 2017 साली कांदळवन संरक्षण आणि उपजीविका योजना चालू केलेली आहे। त्याच्यामध्ये एकूण 6 प्रकारचे प्रकल्प राबवले जातात। यामध्ये प्रामुख्याने पिंजऱ्यातील मत्स्यपालन, शोभिवंत मत्स्यपालन, त्याच्यानंतर मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ, निसर्ग पर्यटन, शिंपले पालन असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प राबवले जातात। यामध्ये आपण काय करतो की स्थानिकांच्या मदतीनं कांदळवन व्यवस्थापन समिती तयार करतो आणि त्या समितीमार्फत हे प्रकल्प राबविले जातात। तर याच्यामध्ये लाभार्थी कोण कोण असतात तर तिथे जे असणारे स्थानिक लोक, मच्छीमार बांधव भगिनी, त्याच्यानंतर काही मार्जिनल फार्मर्स असतात आणि त्याचबरोबर स्थानिक जी भूमिहीन शेतकरी असतात, अशा सर्व लोकांना या योजनेचा लाभ घेता येतो। यामध्ये शासनाकडून 90% अनुदान दिलं जातं आणि 10% जो हिस्सा असतो तो आपल्या लाभार्थ्यांनी भरायचा असतो। अशा पद्धतीनं आपण ही योजना राबवतो। यामध्ये प्रामुख्यानं जी योजना राबवली जाते त्यामध्ये निसर्ग पर्यटन हा एक महत्त्वाचा भाग आहे आपण सांगितल्याप्रमाणे। आणि निसर्ग पर्यटनातून आजपर्यंत महाराष्ट्रातील बऱ्याच किनारपट्टीवरच्या लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि यामध्ये आपण मॅनग्रोव्ह सफारी, कांदळवन दर्शन, त्याच्यानंतर कयाकिंग अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकल्प इथे राबवले जातात। आणि यामधून एक शाश्वत उपजीविकेची संधी निर्माण करण्याचा जो शासनाचा मुख्य उद्देश होता तो सफल होण्याचं दिसतं। अरे वा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सोनगाव या ठिकाणी आपण एक म्हणजे मगर सफारी चालू केली आहे। मगर सफारी, क्या बात आहे। आणि त्याच्यामध्ये आपण बोटीमधून पर्यटकांना घेऊन जातो आणि मगरींचे दर्शन वगैरे करतो। त्याचबरोबर तिथे काही स्थानिक पक्षी आढळतात, त्यांचंही पक्षी निरीक्षण वगैरे केलं जातं। आणि एकंदरीतच कांदळवनावरच्या सोबतीने जे असणारं एक परिसंस्था आहे त्याची माहिती त्या पर्यटकांना दिली जाते। पर्यटन व्यवसायालाही माझ्या मते यामुळे एक खूप छान चालना मिळते आणि त्यामुळे ह्याचं संवर्धनही होत आहे। ही खूप महत्वाची गोष्ट आहे। रायझोफोरा प्रमाणेच कॅन्डेलिया कॅन्डलचं रोप झाडांवरच तयार होतं। जेव्हा कॅन्डेलिया कॅन्डलला फुलं येतात तेव्हा ती हुबेहूब पांढऱ्या रंगाच्या लहान ताऱ्यांसारखी दिसतात। दाभोळ खाडीत जेव्हा ही झाडं पूर्ण बहरतात, पांढऱ्या शुभ्र फुलांचे हजारो तारे चमकत असल्याचा भास होतो। हा सुंदर फुलोरा पाहण्यासाठी आणि त्याचा सुगंध घेण्यासाठी अनेक स्थानिक पक्षी आणि फुलपाखरे या जंगलाकडे आकर्षित होतात। आम्ही कांदळकन्या या रील सिरीजमध्ये उद्या जाणून घेऊया आपल्या पानांच्या संरक्षणासाठी सनस्क्रीन तयार करणाऱ्या
किरकिरी कांदळवनाविषयी. तोपर्यंत पाहत रहा MTV वाईल्ड लाईफ.